आणि सध्या मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे तिन्ही मार्गावरच्या लोकल सेवा या धीम्या गतीने सुरू आहेत। मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावरची लोकल सेवा ही धीम्या गतीने सुरू आहे। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्नेहा, तू सध्या कुठे आहेस आणि काय तिकडची सद्यस्थिती? मी सध्या सायन रेल्वे स्थानक परिसरामध्ये आहे। या रेल्वे स्थानक परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर ट्रॅकमध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळेच रेल्वे सेवा जी आहे ती ठप्प पडलेली आहे। या ठिकाणाहून CST कडे जाणाऱ्या तसेच ठाणे कल्याण या ठिकाणी जाणाऱ्या ज्या रेल्वे आहेत त्या ठप्प पडलेल्या आहेत। आपण जर एकंदरीत इकडची परिस्थिती पाहिली तर या परिसरामध्ये जे रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी साचलेलं आहे ते एकूण 11 ते 12 इंच इतकं पाणी या ट्रॅकमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। तसंच इतर घाण कचरा वगैरे साचलेला आहे। आपण याच्यात जर दुसऱ्या साईडला देखील पाहिलं तर रेल्वे मधले जे पाणी साचलेलं आहे ट्रॅकमध्ये ते काढण्यासाठी पंपिंग मशीन देखील लावण्यात आलेले आहेत आणि या पंपिंग मशीनच्या साहाय्याने यातलं जे रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी शिरलेलं आहे ते काढण्याचं काम सुरू होतं। परंतु आता ही पंपिंग मशीन काही वेळापुरतच पूर्वीच बंद करण्यात आलेली आहे। अधिकाऱ्यांकडून असं सांगण्यात आलेलं आहे की या पंपिंग मशीनमधलं जे पाणी आहे जे दुसऱ्या साईडला फेकलं जात होतं तेच पुन्हा पाणी रिटर्न येऊन या आपल्याला इथे जे पाणी बघायला मिळतं ट्रॅकमध्ये त्या पाण्यामध्ये मिक्स होत होतं। एकंदरीत पाणी कुठेही कमी होत नव्हतं म्हणून या साईडची जरी पंपिंग मशीन बंद केलेली असली तरी दुसऱ्या एका टोकावरती जर पाहिलं लांबपर्यंत तिकडे देखील एक पंपिंग मशीन बसवण्यात आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर त्याच साईडने त्याच दिशेने हे पाणी जे आहे ते पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळतंय। म्हणजे त्या साईडून ज्या पंपिंग मशीन बसवण्यात आलेले आहे तिकडून पाणी कमी होईल। परंतु एकंदरीत जर पाहिलं तर आता पाऊस देखील जोरदार पडतो त्यामुळे इथलं पाणी काही कमी होत नाहीये। पाणी सतत वाढताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झालेले आहेत। 11:30 पासून या सायन रेल्वे स्थानकामधील जी रेल्वे सेवा आहे ती ठप्प पडलेली आहे। सतत अनाउन्समेंट होते की नागरिकांना सतर्क राहण्यासाठी सांगण्यात येत आहे। एकूणच ही जी रेल्वे सेवा आहे ती ठप्प पडलेली आहे कारणच मिठी नदीतलं जे पाणी आहे ते या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणूनच इथलं पाण्याची पातळी वाढत आहे आणि म्हणूनच ही जी रेल्वे सेवा आहे ती ठप्प पडलेली आहे असं सतत सांगण्यात येते। ठीक आहे स्नेहा, अशाच सोबत रहा, तुमच्याकडून अधिक माहिती घ्यायची आहे आणि आता थेट दादर रेल्वे स्थानक इथे जाणार आहोत जिथून आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याला अधिकची माहिती आणि ताजे अपडेट्स देतील। उदय, दादर रेल्वे स्थानक परिसरात नेमकी काय परिस्थिती आहे, पावसाची काय सद्यस्थिती आहे आणि वाहतूक कशा पद्धतीने सुरू आहे? तुम्ही कशा प्रकारे काय तर काही तांत्रिक कारणांमुळे आमच्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र ही दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीने रस्ते हे जलमय झालेले आहेत। पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये। ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी साचलेलं आहे आणि तिन्ही मार्गावरच्या लोकल या धीम्या गतीने सुरू आहेत। 15 मिनिटं सध्या लोकल उशिराने धावतायत। हे सगळे नागरिक ट्रॅकवर उतरून चालत निघालेले आहेत कारण काही ठिकाणी लोकल या तिथेच थांबवण्यात आलेले आहेत। ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं पाहायला मिळतंय आणि तिन्ही मार्गावरच्या लोकल सेवा या धीम्या गतीने सुरू आहेत। मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुढचे काही तास अतिमहत्त्वाचे असणार आहेत। अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। पुन्हा